सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर मी खूप सारे दिवस झाले कुकिंग व्हिडिओज बनवले नव्हते आणि आता मी विचार केला की आता भावाचा उपवासही जवळ आलेला आहे, त्यामुळे भावाच्या उपवासासाठी शाबू वड्याची रेसिपी बनवूया. तर त्यासाठी इथे मी सर्वप्रथम इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच इथे मी शाबूही भिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता हा शाबू खूपच भिजलेला आहे आणि सोबत 3 बटाटेही उकडून घेतलेले आहे आणि थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता मी शाबू एका परातीमध्ये काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2च बटाटे मिक्स करून घेणार आहे, कारण 3 बटाटे खूप होतील एवढ्या शाबूला. तुम्हाला जर याचं प्रमाण समजत नसेल तर आपल्याला ज्याप्रमाणे शाबूचे वडे बनवता येतील त्या प्रमाणातच बटाटे घालून घ्यायचे. आणि तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे इथे मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं. आता मी इथे मिरची बारीक केलेली होती ती आता मी ते घालून घेणार आहे. तर इथे मी साधारणपणे 10 ते 12 मिरच्या घेतल्या होत्या. आता याच्यामध्ये मी मीठही घालून घेतलेलं आहे. आणि ही रेसिपी खूपच सोपी आहे. तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असाल तर तुम्हाला ही रेसिपी नक्की जमेल, कारण मी फर्स्ट टाईम जेव्हा ही रेसिपी बनवली होती त्यावेळी माझी खूप छान शाबू वडे बनले होते, सर्वांना खूप आवडले होते. आणि तुम्हाला जर माझा आवाज येत नसेल तर आमच्या इकडे खूप जास्त पाऊस चालू आहे, त्यामुळे तुम्हाला माझा आवाज येत नसेल. आता इथे मी शेंगदाण्याचा कूटही मिक्स करणार आहे. तर इथे मी साधारणपणे 1 वाटी शेंगदाणे घेतले होते. आता हा शेंगदाण्याचा कूट नीट मिक्स करून घ्यायचा आणि याचे शाबू वडे बनवायचे. आणि तुम्हाला शाबू वडे आवडतात का हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती आपल्या चॅनलवरती पाहायला आवडेल तेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण जसं गव्हाचं पीठ मळतो त्याप्रकारे इथे मी मळलेलं आहे. आणि जर तुमचं पीठ इथे खूपच पातळ झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून शेंगदाण्याचा कूटही ॲड करू शकता, त्यामुळे तुमची रेसिपी बिघडणार नाही. आणि आपल्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता मी अजून थोडंसं इथे शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. आता तोही नीट मिक्स करून घेऊया. आणि फराळची ही रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे, तीही नक्की पहा. तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या पिठाचा शाबूवडा बनवता येत आहे. त्यामुळे आता मी एवढ्यावरच पीठ मळायचं थांबवणार आहे. आणि आता मी ते शाबूवडा बनवत आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही ते पाहू शकता मी इथे साबुदाण्याच्या पिठाचा एक गोळा मोठा घेतला होता आणि त्याला अशा प्रकारे थोडंसं दाबून घ्यायचं, जेणेकरून आपला शाबूवडा बनतो. तुम्ही पाहू शकता आता मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी इथे शाबूवड्याचं थोडंसं पीठ याच्यामध्ये घालणार आहे. त्यामुळे आपल्याला समजतं की आपलं तेल नीट गरम झालं आहे का ते. जोपर्यंत हा शाबूवड्याचा तुकडा वर येत नाही तोपर्यंत आपलं तेल नीट कढलेलं नाही. आणि तुम्हाला जर ही ट्रिक माहीत होती तर कॉमेंट करा. तर आता मी ते शाबूवडा टाकलेला आहे आणि गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे. आणि तुम्ही जर बेल आयकॉनवरती क्लिक केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून मी व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. सोबतच लाईकही करा. तर इथे मी आता साधारण 2 ते 3 शाबूवडे घालणार आहेत पहिल्यांदा आणि नीट तेलामध्ये तळून घ्यायचे. आणि गॅस हे खूप जास्त वाढवायचा नाही, मध्यम आचेवरती शाबूवडे तळून घ्यायचे. तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे शाबूवडे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी दिसत आहे. आणि हे खायलाही सुद्धा खूपच क्रिस्पी आहेत. आणि याच्याबरोबर तुम्ही नारळाची चटणी खाऊ शकता,
खूप बेस्ट लागतं. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया नवीन एका रेसिपीसोबत.